रामकृष्ण हरी. उद्या वार गुरुवार 28 ऑगस्ट ऋषीपंचमी. चला तर मग पाहूया कहाणी ऋषीपंचमीची. ऐका ऋषीश्वरांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. तो आपली शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालवली. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्र्याचा जन्म मिळाला. देवाची करणी. दोघंही आपल्या मुलाच्या घरी होते. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धभक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता होती. तिनं 4 भाज्या केल्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचं भांडं उघडं होतं आणि त्यात सापानं आपली गरळ टाकली आणि हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील, मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल. म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं आणि त्या कुत्रीच्या कंबरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. ब्राह्मणांना जेवू घातलं आणि कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही. सारा दिवस उपवास घडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. तशी ती म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं, ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी त्या पातेल्यास जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळतं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे. ह्याला मी काय करू? बैलानं उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क झाला आणि त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्यांचं श्राद्ध फुकट गेलं आणि हे भाषण मुलानं ऐकलं. लागलाच उठून बाहेर आला आणि बैलाला चारा घातला आणि त्या कुत्रीला अन्न घातलं. दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं आणि मनात दुःखी झाला. दुसरे दिवशी सकाळी घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्यांना प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म झाला आहे, तर माझ्या आईला कुत्रीचा जन्म झाला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्यांनी ऋषींनी सांगितलं त्याला की तू ऋषीपंचमीचं व्रत कर. हे व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो. चांदण्यांच्या पंखाखाली पंचमी येते आणि त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी आणि त्याच्या काष्टानं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे आणि ते केसांना लावावं. मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्र नेसावी, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी. असं 7 वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वला दोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं, नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं. मनी इच्छिल कार्य पूर्ण होतं. मुलानं व्रत केलं तर त्याचं पुण्य आईबापांना दिलं आणि त्या पुण्यानं काय झालं? रजोदस नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला आणि कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गात गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ही कहाणी कुठलीही अंधश्रद्धा पसरावी म्हणून मी केलेली नाहीये. चातुर्मासामध्ये संपूर्ण कहाण्यांचं जे पुस्तक आहे त्यातून घेतलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. रामकृष्ण हरी.